नमस्कार मंडळी, आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. आज 20 फेब्रुवारी आज सर्वत्र तर बोर्डाच्या अंतर्गत 10वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि आता मी आहे अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर या माध्यमिक शिक्षण संस्थेवरती. आपण या ठिकाणी या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत किंवा कशा प्रकारे काय व्यवस्था आहे, कॅमेऱ्याच्या निगराणीखाली परीक्षा होत आहेत का, कशा प्रकारे होतात, आपल्यासोबत याच शाळेचे प्रिन्सिपल सर आहेत. आपण काय सांगाल सर, आत्ता जे 10वीच्या बोर्डच्या परीक्षा चालू आहेत, आपण 12वीच्या परीक्षेतला पाहिलं की अनुचित प्रकार अनेक ठिकाणी कॉपी प्रकार आढळून आले होते, पण आता पाहिलं तर मी सर्वत्र ग्राउंड वगैरे आपण या ठिकाणी पाहतोय, सर्वत्र पूर्ण कडेकोट बंदोबस्तात या ठिकाणी पोलीससुद्धा उपस्थित आहे आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार वगैरे घडून येत नाही. एकदम कडेकोट बंदिस्त आणि एक व्यवस्थित वातावरणामध्ये एक शांततेमध्ये या ठिकाणी परीक्षा पार पडत आहेत. मोठ्या बंदोबस्त देखील आहे आणि या ठिकाणी कोणतेही पालकसुद्धा बाहेर दिसून येत नाही आहेत, एवढा बंदोबस्त आहे. आपल्या याच शाळेच्या किती विद्यार्थी आहेत आणि नेमकं काय सांगाल, सर्व माहिती किती विद्यार्थी आहेत, कसं काय म्हणजे शिक्षक वर्ग वगैरे कसं आहे, काय नियोजन आहे? अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात एकूण 300 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डोल डेस्क, प्रत्येक वर्गामध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था आहे आणि उत्कृष्ट असं आसन व्यवस्था वातावरण विद्यालयामध्ये आहे. कसल्याही प्रकारचा गैरप्रकार वगैरे विद्यालयामध्ये आजपर्यंत केव्हाही झालेला नाही आणि परीक्षा चांगल्या प्रकारे घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे अगदी पाहिलं तर याच संस्थेने कमी वेळामध्ये आपलं या ठिकाणी नाव या तालुक्यामध्ये किंवा या अहमदपूर शहरामध्ये एक नामांकन शाळा झालेली आहे. गेली अनेक दिवस झाला आपण पाहतो की याच माध्यमातून अनेक विद्यार्थी बाहेर पासआउट झालेली सुद्धा आहेत आणि व्यवस्थित बंदोबस्तामध्ये या ठिकाणी परीक्षा पार पडत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या बाहेर पालकवर्गसुद्धा दिसत नाही, म्हणजे एवढं व्यवस्थित वातावरण आपण या ठिकाणी तयार केले. म्हणजे काय पालकांना तुम्ही काही सूचना केल्या होत्या काय की सांगितलं? आम्ही पालकांना सूचना केल्या होत्या की बुवा आपण शाळेपासून 100 मीटरच्या अंतरावर थांबा, कुणीही शाळेकडे फिरकू नका. आम्ही विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. जास्तीत जास्त सोय आम्ही विद्यार्थ्यांची करू आणि छान अशा वातावरणात, भयमुक्त वातावरणात, कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. याच शाळेचा एक आदर्श घेण्यासारखा आहे की कॉपीमुक्त शाळा करून विद्यार्थ्यांना त्यांना स्वावलंबन त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी या शाळेचं पुढे वाटचाल आहे. आणि याच ठिकाणचं देखील अहमदपूर शहरातील तालुक्यातून आपण अनेक शाळांचा आढावा घेणार आहोत. फुले आपण प्रांगणावरती आहोत आणि या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर सुटल्यानंतर या ठिकाणी या पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांनी गर्दी केलेली आहे. एकंदरीत याच विद्यार्थ्यांना आपण विचारणार आहोत की त्यांचा पेपर कसा गेला आहे आणि एकंदरीत तेच प्रश्न होते का दुसरे बाहेरचे प्रश्न आले होते, हे पण आपण चर्चा करणार आहोत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील महात्मा फुले या शाळेवरती अगदी या ठिकाणी दुसऱ्या शाळेचे देखील या ठिकाणी नंबर आलेले आहेत. कसा गेला भैया, मातृभाषेचा तुमचा पहिला पेपर होता, कसा गेला? पेपर तर खूप चांगला गेला. पेपर सोप्या प्रकारचे काढले होते, त्यामुळे पेपर लिहिण्यामध्ये आम्हाला काही अडचण आली नाही. पेपर हा खूप सोपा होता माझ्यामध्ये, मला तर चांगला गेला. यासोबत दिदी पण आहेत आपल्यासाठी. काही दिदी काय सांगाल, तुमचा 10वीची परीक्षा देत आहे, म्हणजे हे 10वीची परीक्षा म्हणजे तुमचा पुढचा पाया आहे. ही 10वीची परीक्षा म्हणजे आपल्या शिक्षणाची पहिली पायरी आहे. तुम्हाला यानंतर 12वी करायची, पुढे ग्रॅज्युएशन असं बऱ्याच गोष्टी फेस करायच्या. कसा गेला आज? मातृभाषा होती, सोपा पेपर होता, कसं काय वाटतं, काय सांगाल? पेपर खूप सोपा होता. आम्हाला शिक्षक घाबरवत होते, ड्रोन येणारे, कॅमेरे होते, पण एवढं काही असं कडक नव्हतं. सगळा पेपर सोपा होता, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. हा, पण ते ड्रोन वगैरे हे जे कॉपी करणाऱ्यांसाठी, पण ज्याचा अभ्यास झाला त्याला काही भीतीच नाही ना, मग काय म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला पेपर हा सोपा गेलेला आहे. यात पुढचे पेपर आहे, त्याची तयारी कशी झालेली आहे तुमची? त्याची पण तयारी झालेली आहे. भीती वाटत होती पहिला पेपर, म्हणजे पहिला पेपर, आता ही पहिला आजचा म्हणजे हा अनुभव पहिलाच होता तुम्हाला परीक्षा देण्याचा बाहेर कुठेतरी? ठीक आहे, ही म्हणजे यशाची त्यांची पहिली पायरी आणि याच पायरीच्या माध्यमातून ते विद्यार्थी पुढे जाणार आहे. याच ठिकाणी महात्मा फुले या शाळेवर या विद्यार्थ्यांनी पेपर सोडल्यानंतर आपल्यासोबत आहेत. आता 10वी म्हणजे ही आपल्या शिक्षणाची पहिली पायरी आहे. एकंदरीत ही 10वी झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे पुढं काय करायचं, काय तुमचं ध्येय काय असणार आहे, म्हणजे काय आहे थोडक्यात काही सांगते? UPSC MPSC करण्याचं ध्येय आहे आमचं. म्हणजे याच ठिकाणी 10वीचा पेपर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. काय कसं गेला भैया पेपर? एकदम सोपा, एकदम सोपा गेला, एकदम सोपा. ठीक आहे, पुढच्या पेपरची तयारी झाली का तुमची? हो झाली. आता पुढचा पेपर कोणता? उद्याचा पेपर कोणता आहे? बुधवारी आहे, उद्या सुट्टी आहे, म्हणजे एक दिवस तुम्हाला गॅप दिला आहे. 6 दिवस, 6 दिवसाचा पूर्ण गॅप आहे. कसा गेला भैया, तुला कसा पेपर गेला? सोपा गेला एकदम.